नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आपले भारतीय मसाल्याचे पदार्थ की ज्यासाठी अनेक वेळा परकीयांकडून आपल्यावर आक्रमण झाली, तर ते सर्वच पदार्थ फक्त जेवणाची चवच वाढवत नाहीत, तर अनेक औषधी गुणधर्मांनी सुद्धा युक्त आहेत. आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी अनेक आजारांवरचं बहुगुणी औषध म्हणून देखील ते सांगितलेले आहेत. अनेक असे आजार, अनेक असे त्रास की ज्यामध्ये ॲलोपॅथीची गोळ्या, औषधं कामी येत नाहीत, त्यावर अगदी जादूप्रमाणे हे सर्व काम करतात. फक्त आपल्याला त्याच्याबद्दल योग्य माहिती नसते, कसे वापरायचे ते माहिती नसतात, त्यामुळेच त्याबद्दल शंका मनात राहते आणि त्या ज्ञानापासून आपण वंचित राहतो. त्यातीलच एक महत्त्वाचा पदार्थ जो की आजकाल वजन कमी करण्यासाठी म्हणून फक्त प्रचलित होतोय, ती म्हणजेच दालचिनी. आयुर्वेद शास्त्रामध्ये तिला अनेक पर्यायवाची शब्द वापरलेले आहेत. त्वक, कारण तिची साल वापरतात. दारुसीता, दारुचिनी, सीता, चिनी हे साखरेला पर्यायवाचे शब्द आहेत. तर याच दालचिनीचे 10 शास्त्रोक्त फायदे, आरोग्य किंवा अनेक आजारांवर सुद्धा कशी वापरायची, कुठल्या त्रासासाठी नेमकी ती कशा पद्धतीने सेवन करावी, तसंच कोणी खाताना काळजी घ्यावी. कारण फायदे तर आहेत, परंतु चुकीच्या पद्धतीने चुकीच्या व्यक्तींनी सेवन केली तर मात्र त्याचा थोडासा त्रास होऊ शकतो. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा, स्किप करू नका. कुठलीही आरोग्यविषयक माहिती जी आहे ती अर्धवट न पाहता त्याचं पूर्ण ज्ञान नेहमी आपण घ्यावं, म्हणजे मग त्याचे आपल्याला 100% फायदे मिळतात. छोटीशी विनंती की चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल, चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करून ठेवा, कारण अगदी मोफतपणे आरोग्यविषयक माहितीचे अपडेट्स त्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचतील. या दालचिनीची साल वापरतात आणि याचा जो उगम आहे, मूळ स्थान जे आहे ते श्रीलंकेतलं आहे. भारतामध्ये सापडते, परंतु मूळ स्थान हे श्रीलंका आहे. त्यामुळे श्रीलंकन प्रकार सिंहली असं ज्याला म्हटलं जातं, की जी थोडीशी पातळ, जास्त गोड, कमी तीक्ष्ण असते, तर तीच सर्वश्रेष्ठ सांगितलेली आहे. आणि आजकाल बाजारामध्ये केसिया आणि सिलॉन या 2 नावांनी मिळतात. तर त्यातील केसिया जी आहे ती आपण थोडक्यात डुप्लिकेट म्हटलं तरी चालेल. ती जाड असते, कमी गोड असते आणि जास्त तीक्ष्ण असते. त्यातील औषधी गुणधर्म सुद्धा खूप कमी प्रमाणामध्ये असतात. बऱ्याचदा दालचिनीचं आयतं चूर्ण तुम्ही आणलं तर ते याच प्रकारामध्ये मोडतं, कारण हे थोडंसं स्वस्त पडतं. आणि सिलॉन जी आहे तर ती ओरिजिनल दालचिनी आपण म्हणू शकतो, की आता पाहिलं तसंच पातळ आहे, जास्त गोड आहे, कमी तीक्ष्ण आहे. तर तीच नेहमी आपण आणली पाहिजे. त्यातच घरच्या घरी आपण चूर्ण जे आहे ते बनवून वापरलं तर जास्त फायदा होतो. आणि दालचिनीचे गुणधर्म आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. ती उष्ण म्हणजेच गरम गुणाची आहे, तीक्ष्ण, भेदन करणारी, कफ आणि वात नाशक. उष्ण असली, गरम असली तरी सुद्धा गोड आहे, त्यामुळेच ती पित्त सुद्धा वाढवत नाही. याच्या फायद्यांमध्ये सगळ्यात पहिलं म्हणजेच बाह्य उपयोग. याचा लेप जो आहे, थोडंसं गरम पाणी आणि त्यामध्ये दालचिनी मिक्स करून त्याचा लेप लावला तर शरीरावर कुठेही वेदना, सूज असेल तर ती कमी होते. याचाच लेप जो आहे तो वर्ण्य सुद्धा सांगितलेला आहे, म्हणजेच चेहरा किंवा त्वचा उजळ होते. अगदी वांगाचे सुद्धा जे डाग आहेत ते सुद्धा याच्या नियमित वापराने कमी होतात आणि असं वर्णन आपल्याला आयुर्वेद शास्त्राच्या ग्रंथामध्ये सुद्धा मिळतं. त्यामुळे आपण निश्चितच याचा वापर जो आहे तो केला पाहिजे. फक्त थोडीशी ही उष्ण, तीक्ष्ण अशा गुणाची आहे, त्यामुळे अगदी पातळ असा लेप लावा. थोडंसं जरी चुरचूर किंवा काहीही वाटलं तर अगदी लगेचच तुम्ही तो जो लेप आहे तो थोड्याशा कोमट पाण्याने धुवून टाका. अगदी विंचू दंशावर सुद्धा याचं जे तेल आहे ते उपयुक्त ठरतं. दुसरा अतिशय महत्त्वाचा फायदा म्हणजेच ही उष्ण असल्यामुळेच ही दीपण, पाचन करते, म्हणजेच भूक वाढवून घेतलेल्या अन्नाचं पचन चांगल्या प्रकारे करणं, वातानुलोमन म्हणजेच कुठलाही अतिरिक्त गॅस शरीरातून बाहेर काढणं, तसंच जंतुघ्न, कृमिघ्न सांगितलेली आहे. त्यामुळे पोटाच्या सर्व तक्रारी, पोटदुखी सतत होत असेल, ग्रहणी, भूक लागत नाहीये किंवा मूळव्याधाचा वगैरे त्रास आहे, तर अशा पोटाच्या सर्वच तक्रारींवर ही अतिशय उपयुक्त ठरते. तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे ही यकृतोत्तेजक, हृदय सांगितलेली आहे. म्हणजेच आपल्या शरीरातील अतिशय महत्त्वाचे ऑर्गन, लिव्हर असेल किंवा हृदय असेल, तर त्याच्या पेशींना ॲक्टिव्हेट ठेवण्याचं, त्याचं कार्य सुरळीतपणे चालू ठेवण्याचं काम करते आणि त्यामुळेच
भविष्यात होणाऱ्या गंभीर आजारांपासून आपण लांब राहू शकतो. चौथं म्हणजेच ही मूत्रपिंड आपल्या किडनीला सुद्धा ऍक्टिव्हेट करण्याचं किंवा मूत्राचं प्रमाण वाढवलं जातं. त्यामुळेच शरीरामध्ये साठलेले जे दोष आहेत, टॉक्झिन्स आहेत, तर ते मूत्राचं प्रमाण वाढवून त्याद्वारे शरीराबाहेर काढले जातात. त्यामुळे आपोआपच शरीर शुद्धी, बॉडी डिटॉक्सिफिकेशन यामुळे होतं. पाचवा महत्वाचा फायदा म्हणजेच ही रक्त शुद्धी करते. त्यामुळे ब्लड प्युरिफिकेशन होतं. रक्तदोषजन्य जे आजार आहेत ते होत नाहीत किंवा असतील तरी सुद्धा कमी होण्यासाठी मदत होते. तसंच आजकाल बऱ्याच पेशंटची तक्रार असते की पांढऱ्या पेशी कमी झालेल्या आहेत, त्यामुळे सतत थकवा वगैरे जाणवतोय. तर रक्तातील पांढऱ्या पेशींचं प्रमाण वाढवण्यासाठी सुद्धा दालचिनी उपयुक्त आहे असं वर्णन आपल्याला ग्रंथांमध्ये मिळतं आणि आपल्याला प्रॅक्टिकली सुद्धा पेशंट्समध्ये सुद्धा याचे रिझल्ट जे आहेत ते दिसलेले आहेत. पुढचा महत्वाचा फायदा म्हणजेच ही उष्ण गरम गुणाची असल्यामुळे, तीक्ष्ण म्हणजेच भेदन करणारी असल्यामुळे कफाचे आजार, श्वसन संस्थेचे आजार म्हणजे दमा असेल किंवा ॲलर्जीची सर्दी, सतत खोकला होतोय, अगदी टीबी सारख्या आजारांमध्ये सुद्धा याचा चांगला फायदा होताना दिसतो. बऱ्याचदा आभ्यंतर तर त्याचा उपयोग आहे. त्याचा एक तुकडा आपण खोकल्याची उबळ आहे, ढास लागलेली आहे ती थांबत नाही, तर दालचिनी खाल्ली की त्वरित त्यावर आपल्याला आराम मिळालेला दिसतो. तसंच नाक ब्लॉक होतंय, नाकाचं हाड वाढलेलं आहे, नेझल कंजेशनचे बरेचसे पेशंट्स असतात, अगदी नेझल ड्रॉप टाकून टाकून वैतागलेले असतात. तर अशा पेशंट्समध्ये सुद्धा फक्त पाणी चांगलं उकळायचं, त्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा आणि एक लवंग एवढं टाकून त्याची आपण चांगल्या प्रकारे जर का वाफ घेतली तर कंजेशन जे आहे ते अगदी त्वरित कमी झालेलं पाहायला मिळतं. सातवा अतिशय महत्वाचा फायदा, बऱ्याच पेशंट्सना याचं कुतूहल असतं की याच्याने खरंच वजन कमी होतं का, आयुर्वेदामध्ये याचं काही वर्णन आलेलं आढळतं का? तर अर्थातच आयुर्वेदामध्ये तर आलेलं आहे. तसंच मॉडर्न सायन्सनुसार सुद्धा यामध्ये सिनेमिक ऍसिड असतं, जे की स्वेदल म्हणजेच घाम त्याच्याने जास्त प्रमाणात येतो, ज्याचा परिणाम म्हणून शरीरातली अतिरिक्त चरबी, वजन जे आहे ते अगदी फास्ट कमी व्हायला, म्हणजे आपण म्हणतो ना की मेणासारखी चरबी वितळेल, तर त्यासाठी खूप उपयुक्त आहे. पोटाचा घेर कमी करायचा असेल, पोटावर जास्त चरबी साठलेली असेल, तर त्यासाठी एक मॅजिकल काढा, अगदी आपल्या घरामध्ये सहज असणाऱ्या 3 फक्त वस्तू म्हणजे दालचिनी तर त्यामध्ये आहे. दालचिनीचा एवढा तुकडा, एक छोटा चमचा जिरे आणि एक छोटा चमचा ओवा. तर हे एक कपभर पाण्यामध्ये टाकून त्याला चांगली उकळी आणा आणि हे गाळून त्याचा जो गरम गरम असा अर्धा पाऊण कप काढा आहे तो सलग 21 दिवस सकाळी उपाशीपोटी घेतलात, थोडासा तुम्ही व्यायाम, थोडंसं आहार एवढं जरी केलं तरी सुद्धा खूप छान रिझल्ट जे आहेत ते मिळतात. आठवं महत्वाचं म्हणजे स्त्रियांमध्ये कष्टार्थ पाळीच्या वेळेला खूप जास्त वेदना होत आहेत किंवा गर्भाशय शैथिल्य, त्यामुळे गर्भधारणा होत नाही, तर अशा पेशंट्समध्ये सुद्धा दालचिनीचं चूर्ण एक छोटा चमचा आणि तेवढंच अशोक चूर्ण हे जर का गरम पाण्यासोबत जेवणानंतर अर्धाभर तासाने जर का घेतलं, सलग तेही 21 दिवस घ्यायचं आहे. खूप त्याच्याने सुद्धा चांगले रिझल्ट मिळतात. नववा अतिशय महत्वाचा याचा फायदा की म्हणजे डायबिटीसची कॅपिटल म्हणून आपल्या भारताला आता ओळखलं जाऊ लागलं, तर हे होऊ नये, आपल्याला भविष्यामध्ये डायबिटीस होऊ नये, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी दालचिनी आपल्या रेग्युलर रोजच्या आहारामध्ये आपण समाविष्ट करणं गरजेचं आहे. किंवा ज्यांना ऑलरेडी डायबिटीस आहे तर अशांसाठी सुद्धा दालचिनीला आयुर्वेदामध्ये दारुचिनी, दारुसीता असं म्हटलं जातं. तर चिनी, सीता हे साखरेचे पर्यायवाची शब्द आहेत. तर डायबेटिक पेशंटसाठी साखरेला एक हेल्दी पर्याय म्हणून दालचिनी नक्कीच वापरू शकतो. ती देखील गोड असते, परंतु रक्तातील साखर न वाढवता ती लेवलमध्ये ठेवण्याचं, कमी करण्याचं काम करते. सकाळी चहा न पिता साखरेचा चहा आपण सर्वच जण घेतो, तर त्याऐवजी तुम्ही फक्त एक कपभर पाणी, त्यामध्ये एक छोटा चमचा दालचिनीचं घरी कुटलेलं असं चूर्ण आणि त्याला चांगली उकळी आणा, गाळून चहाच्या ऐवजी सकाळी जर का तुम्ही रोज ते घ्यायला सुरुवात केली तर दिवसभर तुम्हाला खूप एनर्जेटिक, छान फ्रेश असं वाटतं. वजन त्यामुळे कमी व्हायला लागतं, पोट चांगल्या प्रकारे साफ होतं, तसेच त्वचा जी आहे ती सुद्धा हळूहळू उजळ व्हायला लागते, त्यावरचे डाग सुद्धा कमी होतात. 10वा अतिशय म्हणजे आजकाल बऱ्याच पेशंटची तक्रार असते की तोंडाला दुर्गंधी येते, मुख दुर्गंधी, तोंडाचा घाण वास येतोय, तर अशा पेशंटसाठी आयुर्वेदामध्ये दालचिनी ही मुख शोधणं, तोंडाची स्वच्छता करणारी सांगितलेली आहे. तसंच दातांना देखील मजबूती मिळते. फक्त यासाठी
करायचं काय आहे की जेवण झाल्यानंतर दालचिनीचा एक एवढा तुकडा सगळं चावून व्यवस्थितपणे तोंडामध्ये किमान 10 मिनिट तरी ठेवायचा आहे. त्याचा रस घेऊन टाका. त्याचा जो चोथा आहे तो नाही गेला तरी देखील चालेल. हे सर्व फायदे तर आहेतच, परंतु ज्यांना पित्ताचा खूप जास्त त्रास आहे, पित्त प्रकृती आहे, उष्णतेचा कुठलाही त्रास आहे तर किंवा खूप जास्त कडक उन्हाळा आहे, तर अशा वेळेला घेताना थोडीशी काळजी घ्या, की खूप जास्त प्रमाणामध्ये किंवा सलग खूप जास्त दिवस असं घेणं टाळावं. तर नक्कीच अशा पद्धतीने दालचिनी तुमच्या सर्व आरोग्यविषयक तक्रारींसाठी वापरा. काय रिझल्ट्स मिळाले, तुमचे काय अनुभव आहेत, नक्की आम्हाला खाली कमेंटमध्ये सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, कारण कुठल्याही औषधाशिवाय सर्वांना नेहमी निरोगी आयुष्य जगता यावं हाच आमचा प्रयत्न असतो आणि तीच माहिती आपल्या प्रत्येक व्हिडिओमधून आपण देण्याचा प्रयत्न करतोय. तर व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अजून असेच आरोग्यविषयक व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर खाली जे सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे ते प्रेस करून शेजारील घंटीचं बटन देखील दाबा, जेणेकरून चॅनलवर नवीन व्हिडिओ आला की नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.